उद्धवजी ठाकरेंना हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमचे 50 आमदार तर गमावले की रेड्याच्या तोंडातून वेद बोलावला, पण माणसांना शिकवलं नाही. सुषमाताईंनी थोडा जर अभ्यास केला की ते पोरग रेडा बोलून शांत नाही बसलो. ते पोरग म्हटलं की जो दुःखाने ग्रासलेला समाज आहे, जो आनंदापासून वंचित राहिलेला समाज आहे, जो ज्ञानापासून वंचित राहिलेला समाज आहे, त्याला मी पदरात घेणार. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मायबाप जेव्हा प्रचंड जातीयवाद आहे, जातीभेद समाजात आहे, स्त्री पुरुष समानता नाहीये, त्या काळात ज्ञानेश्वर महाराज म्हणताय नाही, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. एवढ्या उंचीचे ज्ञानेश्वर महाराज. म्हणजे सुषमा अंधारेंचा प्रॉब्लेम काय माहितीये का, आमचे साधू संत बोलले हिमालयाच्या टोकावरनं, तेवढ्या उंचीचं बोलले, आणि सुषमा अंधारे ऐकतीये लोणावळ्यातल्या दरीतनं. त्याच्यासाठी काळीच पण तितकं मोठं करावं लागतं. त्यांचे दृष्टिकोन, त्यांचे विचार समजून घेण्यासाठी आमची पण बुद्धिमत्तेची पातळी जरा उंच करावी लागते. आमच्याही मनाचे दरवाजे मोकळे करावे लागते. खरं सांगू का, मला रोज तरुणांचे फोन येतात, रोज येतात. जसा तो सुषमा अंधारेंचा व्हिडिओ व्हायरल झालाय ना, ज्यात त्या म्हणतायत की तुमच्या संतांनी रेड्याला शिकवलं पण माणसांना शिकवलं नाही. त्या म्हणाल्या की तुमचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज कुत्र्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावले पण माणसांना खाऊ घातलं नाही. मुळात जो शाळेत गेलेला नाहीये ना, त्या वारकऱ्याला सुद्धा माहितीये की हा प्रसंग शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्रातला नसून संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या जीवनातला आहे. संत श्रेष्ठ नामदेव महाराज कुत्र्याच्या मागे वाटी घेऊन लागले होते की अरे बाळा, तू नुसती चपातीच घेऊन चालला, तिला तूप लावलेलं नाही रे. कुत्र्याला एवढा दूरदृष्टिकोन असणारे, एवढं अंतःकरण ममतेने, प्रेमानं, स्नेहानं, भावनेनं भरलेलं संतांचं, आणि अशा त्या आक्षेपार्ह विधान करताय. मला पोरं म्हटले की तुम्ही सुषमा अंधारेंबद्दल कीर्तनात काही बोलत का नाही. मी तेव्हाच पोरांना सांगितलं होतं, सुषमा अंधारे माफी मागणारे. ते म्हणाले तुम्हाला कसं काय माहिती. म्हटलं त्या कधीच त्यांच्या वाक्यावर ठाम राहत नाही, कधीच नाही, त्यांची सवयच ती. त्या बघा तुम्ही, सुषमा अंधारे काय करत होत्या, शरद पवार साहेबांवर टीका करत होत्या. 2019ला शरद पवार साहेबांसोबत काम केलं. टीका केली कोणावर, उद्धव ठाकरे साहेबांवर, आदित्य ठाकरे साहेबांवर. आता थोड्याच दिवसांपूर्वी लगेच तत्व बदललं, लगेच विचार बदलला. आता काय केलं, उद्धव साहेबांच्या सेनेत प्रवेश केला. बरोबर. माझा मुद्दा असा आहे, जिचा विचार महिन्याला बदलतो, महिन्याला कसाला, तासाला. मी पोरांना असं म्हणालो होतो की ती सुषमा अंधारे आपल्या वारकरी संतांना बोलली, कदाचित उद्या ती फेटा बांधून कीर्तनाला उभी राहील. आज तेच झालं ना. आज ती पत्रकारांसोबत बोलत असताना ज्या संतांना नावं ठेवले पूर्वी, ज्या संतांची निंदा केली, त्यांचीच अभंग सांगायला लागली. बदलली का नाही, बदलली सुषमा अंधारे. आणि सांगू तुम्हाला, त्यामुळेच मी तिच्यावर बोलत नव्हतो. का, जिला कुठली विचारधाराच नाही, जिच्याकडे तत्वच नाही, जी एका वाक्यावर ठामच राहत नाही, तिचं काय हो. उद्या तिचं कीर्तन राहिलं ना, आज माझं काय सांगते अशा माणसांचं. हे रंग बदलू असतात असली माणसं. त्यामुळं खरं सांगू का, माझी तरुणांना विनंती आहे, तरुण पोरांना, काय बोललं गेलंय यापेक्षा कोण बोललंय याला प्राधान्य द्या. हल्ली काय झालंय माहितीये का, हे सोशल मीडियामुळे कुणाचं काही पण व्हायरल होतं आणि पोरं ते उचलून धरतात. पोरांना असं नका होऊ. काही लोक समाजात असे की त्यांना चांगल्या कामातून प्रसिद्ध होता येत नाही, पण प्रसिद्ध होण्याची इच्छा असते, पण त्यांची कोण दखल घेत नाही. मग प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते वाईट काम करून काय ना, पण आम्हाला प्रसिद्ध करा, आणि तुम्ही त्यांचा हेतू साध्य करतात.
ही सुषमा अंधारे वारकऱ्यांना माहित तरी होती का? माहित होती, पण झाली का नाही सगळे वारकरी संप्रदायाला माहिती? कोणी माहिती केली होई? वारकऱ्यांनीच माहिती केली. माझं भांडण ना सुषमा अंधारेंसोबत नाही, माझं भांडण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या घरात जन्माला आलेल्या उद्धवजी ठाकरेंसोबत आहे. का तुम्हाला सांगू? सुषमा अंधारे सोबत माझं भांडणच नाही, माझं भांडण आहे उद्धवजी ठाकरेंसोबत. का? तिचे आत्ता जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ना, ते आत्ताचे नाहीये. त्यांनीच आज पत्रकार परिषदेत सांगितलं ते 2009च्या अगोदरचे. मग 2009च्या अगोदर बोललेले व्हिडिओ आज काय व्हायरल होत आहेत माहितीये? उद्धवजी ठाकरेंमुळे. का? की हिंदुत्वाचा बुलंद आवाज, महाराष्ट्रात हिंदुत्वाचे रक्षक म्हणजे शिवसेनेचे शिवसैनिक. आणि उद्धवजी ठाकरेंनी त्या तसल्या बाईला विचाराने इतकी कमकुवत, जिला महाराष्ट्राचं महानत्व टिकवलेल्या संतांबद्दल इतक्या आक्षेपार्ह विधानं करते, हिंदू धर्माचे जे देवी देवता आहेत, राम असेल, कृष्ण असेल, भगवान शंकर असेल, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधानं केली आहेत. असल्या बाईला तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचं उपनेतेपद देतात? उपनेतेपद? अहो, आपल्या खेड्यात ना कामाला गडी ठेवायचा असला ना तरी त्याची 3 दिवस चौकशी करतो आपण. तू कुठला आहे, कुठून आला, तुझा आधार कार्ड दाखव, तुझं पॅन कार्ड दाखव, तुझा ऍड्रेस दाखव, चोर आहे का खरा आहे आम्हाला कसं कळणार? मग कामाला ठेवायचंय गडी म्हणून तरी 3 दिवस चौकशी करतो. अहो, रस्त्यावर जर एखाद्या गाडीला हात दिला, गाडी थांबली ना, पहिल्यांदा आपण ड्रायव्हर पाहून घेतो कसा आहे. ड्रायव्हरचं तोंड पाहतो, त्याच्या चेहऱ्यावर ना आपल्याला काही संशय येतोय का, गाडीत कोण कोण बसलंय ते आपण तपासून घेतो. आणि मग त्या गाडीत किती किलोमीटर जायचंय? 3 किलोमीटर जायचंय. पण आपण ड्रायव्हरचा चेहरा तपासतो, त्याच्या गाडीत कोण कोण बसलंय हे तपासतोय. एवढ्या मोठ्या पक्षाची उभारणी करणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, दैवतेव या महाराष्ट्राचं, त्यांच्या सेनेमध्ये तुम्ही कुठलीच चौकशी न करता एका बाईला उपनेतेपद देता? ज्या बाईने आपल्या हिंदू धर्माचे धिंडवडे उडवले, महाराष्ट्राचं महानत्व टिकवणाऱ्या संतांवर निंदा केली, त्या बाईला उपनेतेपद? यात सगळी जर चूक कोणाची तर उद्धवजी ठाकरे साहेबांची. का बरं 2009ला का बरं ते व्हिडिओ व्हायरल झाले नाही? तोपर्यंत सुषमा अंधारे मोठ्या नव्हत्या, तिचं बोलणं कोण गांभीर्याने घेत नव्हतं. पण जेव्हा उद्धवजी ठाकरेंनी पद दिलं ना तिला, तिची उंची वाढली, तिची प्रतिमा उंचवली. आणि उंची वाढलेला माणूस काय बोलतो याच्याकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष असतं. मग इंटरनेटवर सुषमा अंधारे काय बोलतात, कशा बोलतात, ही तरुण पिढी बघायला लागली. बघायला लागल्यावर काय, सीतामाई लंकेत होती, राम पण शबरी बरोबर. अरे, असले तुम्ही बुद्धिभेद करताय पोरांचा. भगवान श्री रामचंद्रांचं आणि शबरी मातेचं देवभक्ताचं नातं तुम्ही मलिन करताय. भगवान शंकरावर तुम्ही टीका करताय, भगवान कृष्णावर तुम्ही टीका करताय. काय आदर्श घ्यायचा तरुण पिढीने? माझं उद्धवजी ठाकरेंना हात जोडून विनंती आहे, तुम्ही तुमचे 50 आमदार तर गमावले, पण असल्या बाया पक्षात ठेवून आता महाराष्ट्रातल्या वारकऱ्यांना तरी तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका.